प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदास सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज प्रत्येकाने प्रियजनांनी येशूदास सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, काल काही चुकी प्रॉब्लेम असल्यामुळे मी बाहेरगावी प्रार्थना गेल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ टाकण्यात नाही आला, म्हणून त्याबद्दल दिलगिरी असं सॉरी म्हणतो. पवित्र जनाचं देवाचं पवित्र वचन आणि मी प्रार्थना देखील तुमच्यासाठी करणार आहे. मी तुम्हाला उत्पत्ती, कारण की परमेश्वराचे आशीर्वाद हे तुम्हाला कशाद्वारे भेटलेले हे जाणून, परमेश्वराचे आशीर्वाद हे आपल्याला बायबलमधून भेटलेले आहेत. म्हणून बायबलमधले आशीर्वाद हे आपण कायमस्वरूपी घेतले पाहिजे आणि त्या आशीर्वादाद्वारे आपण चाललं पाहिजे, कारण की त्यात जाऊन त्या गोष्टीने आपल्याला प्रत्येक गोष्टी होतात. तर आपण उत्पत्ती याचा 21वा अध्याय वाचू आणि त्या बघा, बायबलमधलं प्रत्येक वचन तुम्हाला जे काय पाहिजे प्रत्येक आशीर्वाद बायबलमध्ये आहे. आणि जर बायबलचं तुम्ही वचन वाचलं, बायबलप्रमाणे चालले, तर सर्व काही गोष्टी तुमच्या जीवनात 100% होणार. तर उत्पत्ती याचा 21वा अध्याय आणि त्यातलं 15 वचन लागतो. मस्क्यातील पाणी संपल्यावर मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाची टापी इतकी दूर जाऊन बसली आणि म्हणाली, आपण व आपल्या मुलाचा मृत्यू पाहू शकत नाही. आणि त्याच्यासमोर ती हंबरडा फोडून रडू लागली. ती काय करू लागली? हदऱ्या हंबरडा फोडू लागली, कारण की तिने तिच्या मुलाचा आकार पाहिला. वाळवंटामध्ये ती एकटे होती, त्यांना पाण्याची सुद्ध नव्हती. पाणी नसल्यामुळे ती मरणार, ती पाहू शकत नव्हती. पण देव तुमच्या रडण्याला बघत, देव तुमच्या प्रार्थनेला वचनाला बघतो. जो इस्माईल होता, तो अब्राम जी प्रार्थना करत होता तो बघत होता. पुढे काय झालं बघा. आणि इस्माईल प्रार्थना करत होता, रडत नव्हता. त्याची आई रडत होती. देवाच्या मुलाची वाणी ऐकली, तिच्यासमोर रडू लागले. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हगाऱ्याला म्हटले, अरे हगाऱ्या, तू कष्टी का होतेस? भिवू नको, कारण मुलगा येथून देवाची वाणी ऐकली आहे. उठ, मुलाला उचलून घट्ट धर, त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र मी निर्माण करेन. मग देवाने तिचे डोळे उघडले व तिला पाण्याचा जरा दृष्टीस पडला व तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले आणि मुलाला पाजले. आणि देव व त्याच्या मुलाच्या पाठी राखी झाला व तो रानात लहान मोठा तिरंदाज झाला व त्याने ओरणाच्या रानात वस्ती करून राहिले व आईने त्याला मिस्र देशातली बायको करून दिली. कारण की प्रियजन, ज्यावेळेस ते वचनात बायबलमध्ये बघत नव्हते, प्रार्थना करत नव्हते, ते रडत होते. पण ज्यावेळेस पोराने प्रार्थना केली इस्माईलनी, त्यावेळेस चमत्कार झाला. म्हणून तुम्ही रोज काय केली पाहिजे? प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना हे तुमचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. मी प्रार्थना आता तुमच्यासाठी करतो. सगळ्यांनी डोळे झाका. पवित्र देवेश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता, जेवढे ऑनलाईन लेकर बघत त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळा चढ, त्यांच्या जीवनात रस्सी, दडपण, दृष्टपण निघ, कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर, शुगरच्या आत्मा निघ.